झाली बाकी वडना पुढं. जय हिंद, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद. मी चंदू चव्हाण. आज मुख्यमंत्री साहेब शपथ घ्यायचा आहे इथं मुंबईला आझाद मैदानावर. पण आम्ही सैनिक भीक मागतोय, न्यायाची भीक. प्रधानमंत्री साहेब येत आहे तरी सुद्धा ते बोलायला तयार नाही आणि पकडायला तयार आहे आम्हाला फक्त बस. कारण की आम्ही जेव्हा आझाद मैदानावर जाण्याचा प्रयत्न करतो ते 5-6 किलोमीटरपर्यंत जसं एक कोणी आतंकवादी कसे तसे येणार आहे बा म्हणून आम्हाला डिटेन करताय. आणि आमचे पोलीस बिचारे मजबुरीने बिचारे आम्हाला पकडताय वारंवार. कारण की यांचे आदेश आहे की जेव्हा न्याय नाही मागायला पाहिजे, भीक नाही मागायला पाहिजे. म्हणून तिथं फक्त दिखावा करायचं यांचं नाटक चालू आहे. मी न्यायाची भीक मागतोय. हे बघा आमच्या देशामध्ये किती जवानांना घरी पाठवलं त्याचा आकडा सांगा सरकारकडे. पोलीस साहेबांना विचारायला जातो ते बोलायला तयार नाही. म्हणून लिहिलंय हिंदुस्तान ना मरते जाओ का ते शेतीचा मरतेचा किती राष्ट्र लावू. मुख्यमंत्री साहेबांना मी सांगू शकतो हे नाटक पण करा, जवानांना न्याय द्या, जवानांचं शोषण थांबवा. आम्ही नोकरी का करू शकत नाही. देशामध्ये किती जवानांना पोटावर लाच मारली आकडा सांगा त्याचा. आकडा सांगायला तयार नाही. मी जेव्हा यांना विचारायला जातो की आम्हाला पोलीस पकडताय आम्ही जाऊ शकत नाही. अरे तुम्ही लोकशाही, तुम्ही नेता आहेत, तुम्ही सांगता या आमच्याजवळ तुमची समस्या घेऊन आणि तुम्ही लोकांना गुलाम बनवताय. तुम्ही लोकांना भेटू देत नाहीये. अरे घाबरतायत तुम्ही. आमच्या लोकांना गुलाम बनवलेलं तुम्ही आझाद भारतामध्ये. म्हणून न्यायाची भीक मागतोय मी. जय हिंद, वंदे मातरम, जय श्रीराम.